तर नमस्कार मित्रांनो, मी सागर कदम परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग। आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज प्रवास करतोय आपण बोरवली टू शिर्डी। ॲक्च्युली प्रवास झाला आहे विरारवरनं, तो आपल्याला दाखवायला भेटला नाही कारण की बस टायमात होती आणि आपण टायमाच्या हिशोबाने बोरवलीला पोचलो आहे आणि आपण आल्या आल्या आपल्याला बस भेटलेली आहे। आम्ही आज बुक केले आहे हमसफर रेड बसवरून आणि ती आहे स्लीपर। आता आपण प्रवास करतोय मित्रांनो हमसफर ट्रॅव्हलने आणि ही स्लीपर बस आहे, अशा प्रकारे दिसते तुम्हाला। नंतर याची मी सिनेमॅटिक शॉट्स पण देईन बसचे। आमची सीट क्रमांक आहे ती लोअर बर्थ आहे, पाठी बघत असाल 16, 15 आणि 16। सो तुम्ही बस बघून बघतच असाल की बस खूप छान आहे, आम्हाला खूप चांगले डील भेटले आहे। आणि ही ऋतुजा आणि आतमध्ये बसला आहे तो आमचा शर्विल, ऋतुजा आणि हा शर्विल। हाय बोल, हाय बोल, हाय बोल, हाय बोल। कुठे चालला तू, कुठे चालला? हो टीटी पोने। आता हा पण चाललाय शिर्डीला आणि हमसफर बस कशी आहे? बस मस्त आहे, मस्त आहे ना। आपल्या सगळ्या लोकांना, आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांना ही बस प्रेफर करशील ना? हो, कम्फर्टेबल आहे एकदम। आता प्रवासाला सुरुवात करूया। अजून आम्ही फर्स्ट आलो आहे, अजून सगळे यायचे वाट बघतायत, वाट बघतायत। आपण टायमात आहेत पण आपण सर्वांची वाट बघतोय कारण की आपण बस 9ला सुटणार होती, आपण ऑलरेडी आलो आहे 8:30ला। सो आता बसला प्रवासाला सुरुवात झाली आहे। तुम्हाला आता पूर्ण अपडेट देतो तीपर्यंत शिर्डीपर्यंत। शिर्डीतलाही अपडेट तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत। आम्हाला किती खर्च आला, काय आम्ही कसा प्रवास केला, हे सर्व आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि नवीन असाल तर व्हिडिओ अजूनही आहेत आपल्या चॅनलवरती, ते पूर्णपणे बघा। तर आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। तर मित्रांनो बस आता स्टार्ट झाली आहे आणि आता आपण बोरवलीवरनं निघालो आहे। बोरवलीवरनं आता जाणार दादरला, दादरवरून कल्याण मार्गे ही बस जाणार शिर्डीला। आणि आजचा प्रवास खूप छान असणार आहे आणि दाखवतो तुम्हाला पुढे पुढे कसं काय असणार आहे सर्व। तर चॅनलला पूर्ण बघा। पहिल्यांदा स्लीपरमधनं चाललेस, कसं वाटतंय अनुभव? मस्त 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 म्हणजे काय अनुभव काय आला? बस चालू झाले आता? हां, बस चालू झाले पण असं एवढं वाटत नाही, म्हणजे आरामात जायचं, आरामात जायचं, अशी धगधग नाही, झोपून जायचं। याच्यासाठी हा झोपणार आहे आता। याला खूप झोप आलेली, ट्रेन मध्ये झोप आलेली याला, पण आता तो एक्साइटेड आहे, आता एक्साइटेड आहे बस बघून पण तो। आणि अशा प्रकारे ही बस आहे, इथे सिंगल सीटर आहे, हे 2 आहेत आणि खूप छान आहे। आता आम्ही समोर असे बॅग्स ठेवलेत, तर बॅग्स ठेवायला पण त्यांनी एकदम छान असं होल्डर ठेवलं आहे, म्हणून काही टेन्शन नाही कारण की खाली पूर्ण मोकळं आहे। आता पाय ताडून आपण झोपू शकतो पूर्णपणे। गाडी चालते ना, बस बस चालते, कसं वाटतं? टेन्शन आहे। आपण कुठून जातोय? बोरिवलीवरून कुठे? शिर्डीला। हा, शिर्डीला कोण आहे? सकाळी शिर्डीला चाललो बाबू? शिर्डीला कोण असतात? कोण असतात? साईबाबांकडे चाललो ना? हा, साईबाबांकडे चाललो ना? तर मित्रांनो आता आपण स्लीपर बुक केले आहे। स्लीपर बुक केल्यामुळे काहीच टेन्शन नाही। आमची छोटी फॅमिली होती आणि शर्विलही होता, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की जाताना स्लीपर करूया आणि येताना जे ऑप्शन भेटेल ते। पण स्लीपर बुक केल्यामुळे आता आम्हाला एक फायदा झाला आहे की हा खूप एन्जॉय करतो आहे आणि खातो आहे मस्तपैकी। हे आम्हाला सिटिंगमध्ये भेटलं नसतं। जर तुम्ही शिर्डी प्लॅन करताय, छोटी फॅमिली आहे आणि तुमच्यासोबत जर लहान बाळ आहे, तर माझ्यातर्फे तरी ते स्लीपरच बुक करा। आणि जर डॉल्फिन आहे, हमसफर आहे, ठीक आहे, ही बस मिनी आहे पण छान आहे, प्रवासाला एवढं काही टेन्शन नाही। तुम्ही पाय ताडून वगैरे सर्व एकदम रिलॅक्समध्ये तुम्ही 4 वाजेपर्यंत शिर्डीला पोचताय। आणि एक बोलायचं होतं, जर शिर्डी प्रवास करताय किंवा कोणतंही देवस्थान करताय, तर माझं एक नोटीस म्हणजे मी जे नोटीस केलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करतो की तुमच्याबरोबरही असं होतं का? आता कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की असं होतं खूप वेळा की आपण ज्या देवस्थानाला जातो, आता मी शिर्डीला चाललो आहे, तर तुम्हाला
आजूबाजूला सर्व साईंची नावं दिसतील. तर साई प्रसाद झालं किंवा आई साई झालं. प्रत्येक गाड्यांवरती तुम्हाला साईचं नाव भेटणार किंवा किराणाच्या दुकानावरती किंवा स्टेशनरीच्या दुकानावरती. आता मला 2-3 ठिकाणी असं झालं की साई स्टोअर झालं, साई प्रसाद हॉटेल झालं, आई साई झालं. म्हणजे असे संकेत तुम्हाला प्रत्येक रस्त्यावरती तुम्हाला भेटतात. आणि हे माझ्यासोबतच नाही तर सगळ्यांसोबत होतात. तुमच्यासोबतही झालं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट सेक्शन करून सांगा. तर शुभप्रभात मित्रांनो, आता आपण शिर्डीला पोचलो आहे आणि आत्ता आपण जाणार आहोत दर्शनाला. आणि तिथे कसं आहे दर्शन, किती नंबरला, कोणत्या गेटला कोणतं दर्शन होतं तेही तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही रेडी झालो आहे. तर बघू शकता ऋतुजा पण रेडी झाली आहे, आपला शर्विल पण रेडी झाला आहे. कधी बोलताय बाहेर नाही. आणि आता आम्ही निघतो आहे इथून, कारण की आज खूप संडे आहे त्यामुळे खूप लाईन असणार आहे. त्यामुळे आपण लवकर दर्शन घेऊन तुम्हाला बाकीचं दर्शनही देणार आहे शिर्डीतलं. तर चला आता आपण जाऊया, कारण की आता रात्री आम्ही सकाळी 3 वाजता पोचलेलो, म्हणून थोडा रेस्ट हवा होता. म्हणून आम्ही इथेच उतरला बाजूलाच आम्हाला डेपोच्या बाजूला आणि मंदिराच्या जवळ एक हॉटेल भेटलं. तिथेच आम्ही हॉटेल बुक केली आणि इथे थोडासा रेस्ट केला, फ्रेश झालो आणि आता आपण जाऊया डायरेक्ट दर्शनाला. समोर मित्रांनो गेट नंबर 4 आहे आणि 4मधून VIP दर्शन होतं. आणि इथून 4मधनं ह्या साईडला पुढे गेलात की तुम्हाला 5, 6, 7, 8 आणि 7, 8ला फ्री एंट्री आहे. आणि सर्व इथे आपल्याला दर्शन बघायला भेटतं. खूप छान दर्शन होतं आहे. आणि ह्या साईडला बघू शकता, या साईडला VIP दर्शन आहे गेट नंबर 4ला. आणि इथे तुम्हाला 5 रुपयामध्ये मोबाईल लॉकर आणि फ्री शू रॅक पण भेटायला भेटेल. आणि आता आपण चाललो आहे श्री साई पालखी गार्डनमध्ये आणि बघूया आता गार्डन कसं आहे. चला पटकन. मित्रांनो आपण ज्या उद्यानात आलो आहे ना, खूप छान उद्यान आहे आणि फिरायला लहान मुलांना इथं तुम्ही बघत असाल की माझ्या पाठीमागे किती जण आहे ज्या उद्यानामध्ये. आणि खूप छान ठेवलं आहे, खूप सुशिक्षित ठेवलं आहे, एकदम छान ठेवलं आहे आणि सुंदर वाटतं. आणि बाबांची मूर्ती तर खूप अप्रतिम आहे. जाना आपको आपण पकडली आहे एकदम साईबाबा मंदिर टेम्पलच्या समोरून ऑटो पकडले आणि आता आपण चाललो आहे कुठे प्रसादला, म्हणजे भोजनालयाच्या इथे आपण चाललो आहे. आम्हाला दोघांना आता 50 रुपये रिक्षा भेटली आहे. 50 रुपयामध्ये भोजनालयाला आम्ही पोचतो. तिथे पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढची व्यवस्था कशी आणि प्रसाद कसा मिळतो.
समोर आहे प्रसादालय आणि आता आपण जाऊन बघूया प्रसादालय कसं आहे आणि तिथे प्रसाद कसा भेटतो. श्री साई प्रसादालय आणि आता आपण एंटर केलं आणि आतमध्ये आल्याच बाबांचं छान असं प्रसाददान बघायला भेटतं आणि बाबांनी हे प्रत्येक वेळी केलं आहे आणि त्याचाच प्रसाद आज आपण शिर्डीला आल्यावर घेतो आहे. श्री साईबाबा संस्थेतर्फे तुम्हाला इथे मोबाईल लॉकर आणि शू रॅकरसाठी सुविधा आहे. शू रॅकर इथे पूर्णपणे मुक्त आहे. इथे तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही आणि इथे तुम्हाला ठिकठिकाणाचे मोबाईल, कॅमेरा, तुमचे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट ठेवण्यासाठी लॉकर असतात. ते तिथे तुम्हाला 50 रुपीज घेतात पर मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल त्याच्यासाठी. आणि हा इथे मोफत शू स्टँड आहे. तर इथे येऊन तुम्ही चप्पल काढू शकता आणि मोबाईल लॉकरमध्ये ठेवूनच इथून तुम्ही दर्शनाला जाल आणि इथून बाहेर पडल्यावरती तुम्हाला 6 नंबर आणि 7 नंबर गेट भेटेल. इथे हा गेट नंबर 2A आहे. इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे सिनियर सिटीजनसाठी एंट्री आहे. सिनियर सिटीजन असाल तर डायरेक्ट तुम्ही इथून प्रवेश करू शकता.